बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये सम वॉटर इज कंटेन बाय अ वेसल ऑफ हाईट 18 सेंटीमीटर म्हणजे वेसलची हाईट दिले बरोबर. इफ इट इज अपीयर हाफ फिल्ड टू द ऑब्झर्वर विविंग फ्रॉम द टॉप ऑफ द वेसल म्हणजे ऑब्झर्वर वाटतं की हे हाफ फिल्ड आहे. The height to which water should be filled in the vessel is. Okay. If it is appear half filled म्हणजे काय दिले यामध्ये की एक वेसल दिले बरोबर. ह्या वेसलची डेप्थ किती आहे 18 सेंटीमीटर हाईट बरोबर आहे की नाही 18 सेंटीमीटर एवढी दिले काय हाईट. आता एक ऑब्झर्वर बघायला ह्या वेसलला ओके. मग ह्या ऑब्झर्वरला काय वाटतंय की इट अपियर हाफ फील्ड अपियर्स हाफ फील्ड म्हणजे काय ऍपरंट डेप्थ का रिअल डेप्थ. ऍपरंट डेप्थ हाफ फील्ड म्हणजे किती येणार ही जी ऍपरंट डेप्थ की टॉप पासून मेजर करतो ना आपण किती येणार हाफ फील्ड आहे बरोबर 18/2 इट इज अ 9 सेंटीमीटर आहे 18/2 आणि विचारले काय हाईट टू विच वॉटर शुड बी फिल्ड म्हणजे वॉटर किती हाईट वर ऍक्च्युली आहे वॉटर शुड बी फिल्ड फ्रॉम दी टॉप ओके एवढं वाटतंय मग ऍक्च्युअली वॉटर कुठं आहे ही डेप्थ आहे 18चा काही संबंध नाही यामध्ये मग ऍक्च्युअली वॉटर कुठं आहे वॉटर कुठं खाली असणार इज इट राईट बरोबर. आणि त्या वॉटरची आपल्याला काय फाईंड करायचं आहे रिअल डेप्थ फाईंड करायची आहे. मी हाफ फील्ड वाटण्यासाठी किती पाणी भरायला पाहिजे ह्या वेसल मध्ये हे विचारलंय. कळाला प्रॉब्लेम कुठला फॉर्म यूज करणार म्यू दिलंय म्हणजे म्यू किंवा एन एन इज आर डी बाय एडी आणि त्यामुळं आर डी किती आलं रिअल डेप्थ इज एन टाइम्स एडी एन दिले किती 4/3 एडी किती आहे एडी किती आहे 9 3 3 जा 9 3 4 जा 12 मी 3 1 3 3 3 into 4 12 सेंटीमीटर. प्रॉब्लेम का आला अंडरस्टूड इझी होता का नव्हता म्हणजे रिअल डेप्थ फाइंड करण्यासाठी काय करणार ऍपरंट डेप्थला एडीने मल्टिप्लाय करणार. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू